हॅलो फ्रेंड, आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते मी मुगाचे, आपण ज्याप्रमाणे डाळीचे आमलेट बनवतो, व्हेज आमलेट किंवा त्याला काय म्हणतात धिरडं किंवा बेसन पोळी असं म्हणतो ना, त्याप्रमाणे मी मुगाची बेसन पोळी करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण 5-7 पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहे, आणि हे आलं, थोडीशी त्याच्यात कोथिंबीर। हे मी आता सगळं वाटून घेते। आता आपण ही मिरची वाटून घेतली। आता त्याच्यामध्ये ही मूग आपण वाटून घ्यायचे ह्या मिरचीमध्येच। आता हे मी एवढे मूग सर्व वाटून घेते। हे भिजवलेले मूग आहे मी रात्रभर। आता हे आपण हे वाटून घेतलेलं आहे, हे याच्यात मी टाकून घेते एका भांड्यात। हे भांड्याचं पण सगळं पुसून घ्यायचं, वायाला काय घालवायचं नाही। थोडं पाणी टाकून घेते मी, थोडंसं पाणी टाकून घेतलं। याच्यात एक कांदा कापून घेतलाय, ते टाकून घेतलाय मी। याच्यात धने जिरेची पूड टाकली थोडीशी। याच्यात मीठ घालून घेतलं, मीठ जरा कमीच लागतं, जास्त खारट चांगलं नाही लागत धिरडं झालं तर। आणि वरतून कोथिंबीर वाटली तरी पण थोडीशी वरून कोथिंबीर अजून घालून घेतली। तवा मी तापाय ठेवलाय, थोडंसं हिंग घालून घेतलाय। थोडीशी आता हळद राहिली, आपण हळद घालून घेऊ आणि हे आता चांगलं मिक्स करून घेऊ। हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं, मीठ वगैरे सर्व टाकलेलं मिक्स करून घेऊ। आणि याची आपण आता बेसन पोळीप्रमाणे याची मुगाची पोळी तयार करायची आपल्याला। याच्यामध्ये थोडंसं एक छोटासा चमचा आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं। हे पहा, आता आपण अगदी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेतलंय। चांगलं हे मिक्स करायचं। आता मीठ जरा चेक करा, लागत असेल तर टाकून घ्या, नंतर धिरडं केल्यावर आपल्याला टाकता नाही येत पुन्हा। थोडंसं चेक करायचं पाहिजे का। थोडीशी गरज आहे मिठाची, त्यामुळे मी मीठ टाकून घेते। आता पुन्हा मिक्स करते मीठ टाकल्यावर। आता गॅस मी बारीक करते, तवा पूर्ण तापलेला आहे, त्याच्यावर तेल लावून घेते। तेल सगळीकडून लावून घ्यायचं, चिकटलं नाही पाहिजे। आता चांगलं असं पांगून घ्या हळूहळू। थोडंसं असं ओढून घ्यायचं साईडला,
म्हणजे लय जाड नाही होणार. आता एका कढईने थोडंसं तेल सोडून घेऊ आपण. त्याच्यावरती झाकण ठेवू आता थोडा वेळ. आपण आता याचं झाकण काढून बघू. छान झाले. तेल थोडंसं जरा भरपूरच घालायचं. आता आपण पलटी करू परत. छानपैकी असे हिरवगार झाले. खमंग असं भाजून झाले तयार. आपण आता हे काढून घेऊया. आता पुन्हा दुसरं टाकून घेऊ आपण. गॅस बारीक करते जरा. अगदी थोडंसं मी पाणी टाकते, मला थोडं कमी वाटते. थोडंसं अगदी पुन्हा पाणी टाकले. आणि याच्यात कांदा टाकल्यामुळं खूप छान चव येते कोथिंबीरीने कांद्याने. छान असं झाले. तुम्ही पण करा आणि याची टेस्ट घेऊन बघा कशी लागते ते. एकदम अप्रतिम लागते टेस्ट. मी पहिले पण करून पाहिलेलं आहे, त्यामुळं अतिशय सुंदर लागते. चविष्ट होते खूप. आता आपण हे पलटी करू. चिकटलं माझ्याकडून कांद्याला. आता आपण याची अशीच सगळी करून घेऊया. आता आपले हे दिरडे करून झालेत सर्व. आता मी ताट करते. छानपैकी असं आपण ताट करूया. हे असं दुमडून ठेवू शकतो आपण किंवा अख्खे घेऊ शकतो ताटात. हे दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, कशाही बरोबर आपण खाऊ शकतो. हे तर हे कशी वाटली माझी रेसिपी बघा. मी खाऊन पण दाखवते थोडीशी. या खायला सर्वांनी. एकदम अप्रतिम झालेली आहे. चवीला तर तोडच नाही, एवढी भन्नाट झालेली आहे. तर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि
कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते मला. आणि बाय, थँक्यू.